Hello students, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalay Nipana Standard 8 Subject Science. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत आपलं पहिलं प्रकरण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. या पाठामध्ये आतापर्यंत आपण शिकलो नीड ऑफ क्लासिफिकेशन अँड व्हिटाकर्स क्लासिफिकेशन मेथड. आज आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजेच सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. यूज युअर ब्रेन पॉवर, एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन. जरा डोकं चालवा. व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा. एक्सप्लेनेशन. मेरिट्स गुण. The separation of prokaryotes and different kingdom is useful and fits into the contemporary understanding of various organisms. This classification is helpful in understanding the progression and development of cellular organism and mode of nutrition. This classification remain in par with the support the theory of evolution by Darwin. की ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये प्रोकॅरियोट्स जे आहेत यांचे एक सेपरेट किंगडम जे आहे ते आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे ही पद्धत जी आहे सूक्ष्मजीवांच्या अभ्यासासाठी अतिशय चांगली ठरते. त्याचबरोबर या पद्धतीमध्ये जे पेशीचं डेव्हलपमेंट म्हणजेच जो विकास आहे आणि प्रोग्रेशन म्हणजेच त्याची जी वाढ असते आणि त्याचबरोबर जे पेशीचं भक्षण आहे याविषयी सविस्तर वर्गीकरण केल्यामुळे ही पद्धत अधिक सुलभ होते. आणि त्याचबरोबर चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे, ही जी पद्धत आहे त्या सिद्धांताला अनुसरून आपल्याला दिसून येते. त्यानंतर डिमेरिट्स म्हणजेच या पद्धतीतील काही दोष आपण पाहू. द क्लासिफिकेशन ऑफ किंगडम्स मोनेरा अँड प्रोटिस्टा आर प्रॉब्लेमॅटिक. की यामध्ये मोनेरा आणि प्रोटिस्टा हे जे किंगडम्स आहेत यांची मांडणी व्यवस्थितरित्या झालेली नाही. फॉर वन बोथ द किंगडम इन्क्लूड ऑर्गॅनिझम विथ द विदाउट सेल वॉल अँड वन्स दॅट आर ऑटोट्रॉफिक अँड हेटेरोट्रॉफिक. की आपल्याला माहीतच आहे की या दोघांमध्ये सुद्धा जे मोनेरा आणि प्रोटिस्टा आहेत यामध्ये ऑर्गॅनिझम म्हणजे यांच्या जी सजीवांची रचना असते विदाउट सेल वॉल म्हणजे त्याला पेशीभित्तिका नसतात. वन्स दॅट आर ऑटोट्रॉफिक अँड हेटेरोट्रॉफिक यामध्ये आपल्याला दोन्हीही पद्धतीचे सजीव आढळून येतात. एक म्हणजेच स्वयंपोषी आणि दुसरे परपोषी. व्हायरसेस डू नॉट गेट प्रॉपर क्लासिफिकेशन इन दिस मेथड. या पद्धतीमध्ये विषाणूंचा अभ्यास हा योग्यरित्या करण्यात आलेला नाही. स्माईल मोल्ड्स इन स्पीड ऑफ बीइंग considerably different from the rest of counterparts in the kingdom have been classified under Protista. Certain organisms under Protista are not eukaryotic. यामध्ये प्रोटिस्टा अंतर्गत काही जो सजीवांचा अभ्यास करण्यात आलेला आहे ते यूकॅरियोटिक आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारचे काही दोष या पद्धतीमध्ये आपल्याला आढळून येतात. बॅक्टेरिया साइज 1 micrometer to 10 micrometer. First, unicellular independent parasitic organism, sometimes many bacteria together from colonies. जीवाणू यांचा आकार 1 मायक्रॉन ते 10 मायक्रॉन पर्यंत असतो. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगत असते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन
वसाहती म्हणजेच कॉलनीज ज्या आहेत त्या निर्माण करत असतात. सेकंड, बॅक्टेरियल सेल इन प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टंट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंस. जीवाणू पेशी आदी केंद्रकी असते. म्हणजेच बॅक्टेरियाची जी सेल आहे ती जी आहे ती प्रोकॅरियोटिक प्रकारची असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते. यामध्ये न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स हे आपल्याला दिसून येत नाही, तर जी पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल आहे हे आपल्याला दिसून येते. दे प्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. प्रजनन बहुधा यामध्ये द्विखंडीभवनाने म्हणजेच एका पेशीचे दोन भाग होऊन आपल्याला होताना दिसून येते. यालाच बायनरी फ्युजन असं म्हणतात. फोर्थ, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो वायगरसली अँड कॅन बी डबल देअर नंबर इन 20 मिनिट. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला काही बॅक्टेरियांचे चित्र देण्यात आलेले आहे. कॉकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, वेब्रियो इन ब्रॅकेट कॉमा शेप ब्रॅकेट कंप्लीट, स्प्रिलम म्हणजेच गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पिलकार. अशा प्रकारे आपल्याला काही जे बॅक्टेरिया आहेत हे दिसून येतात. आता उदाहरणार्थ हे जे बॅक्टेरिया जीवाणू आपल्याला कुठं दिसून येतात की आपण जेव्हा दुधाला दह्याचं विरजण घालतो, तर विरजण घालण्याआधी आपली आई काय करते तर दुधाला थोडं कोमट अशा प्रकारे तापवते की त्याचं तापमान थोडं वाढवते आणि त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये विरजण म्हणजेच दह्याचा एखादा चमचा त्यामध्ये टाकते आणि त्यामुळे काय होते की सजीवांना एक चांगल्या प्रकारचं असं वातावरण त्या दुधात निर्माण होते आणि हे जे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहेत, हे जे सूक्ष्मजीव आहेत हे खूप पटीनं वाढतात आणि सकाळपर्यंत आपल्याला त्या दुधाचं दह्यात रूपांतर झालेलं दिसून येते. प्रोटोझोआ, साइज approximately 200 micrometer. First, protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of organism and pathogenic. आता आपल्याला पाहायचं आहे आदिजीव म्हणजे ज्याला प्रोटोझोआ असं म्हणतात. याचा आकार सुमारे 200 मायक्रॉनपर्यंत असते. माती, गोडे पाणी व समुद्रात हे जे सूक्ष्मजीव आहेत हे आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूतसुद्धा ठरत असतात. सेकंड पॉईंट, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ यूकॅरियोटिक सेल. दृश्यकेंद्री पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. या एकपेशीय हे जे सजीव आहेत या सजीवांची जी पेशी आहे ही यूकॅरियोटिक सेल म्हणजेच दृश्यकेंद्री प्रकारची असते. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआन्स. प्रोटोझोआंच्या पेशीरचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. फोर्थ पॉईंट, दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल अमीबा, पॅरेमिशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अल्टाबिमा हिस्टोलिटिका कॉज एम्बोप्लाझमिक
सिस, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉज मलेरिया, युग्लिना ऑटोट्रॉफिक. की या चौथ्या टप्प्यात आपल्याला असं लक्षात येते दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन, की द्विखंडन पद्धतीने यांचं प्रजनन होत असते. जसं एका पेशीचे 2 पेशा होतात, पुन्हा त्या 2 पेशीचे स्वतंत्र 2 भाग होतात आणि अशा प्रकारे यांचं प्रजनन जे आहे ते आपल्याला होताना दिसून येते. आणि त्याचबरोबर आता आपल्याला आपण जसं पाहिलं की हे जे सजीव असतात हे काही रोगासही कारणीभूत ठरतात, तर त्याविषयी आणि त्याचबरोबर हे कुठं आढळतात, काय आढळतात याविषयी आपण माहिती घेऊ. अमिबा पेरिमेशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, की अमिबा आणि पेरिमेशियम जे आहेत हे गढूळ पाणी जे असते यामध्ये स्वतंत्रपणे जीवन जगतात. त्यानंतर एंटाबिमा हेस्टोलिटिका हा जो आहे यामुळे कॉज एम्बोसिस म्हणजेच अमांश होण्याची शक्यता असते. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉज मलेरिया हा हिवताप म्हणजेच मलेरिया होण्यासाठी कारणीभूत ठरतो. युग्लिना ऑटोट्रॉफिक, युग्लिना जी आहे ती स्वयंपोषी असते. या ठिकाणी आपल्याला काही जे आदिजीव आहेत, प्रोटोझोआ आहेत त्यांची चित्र दिसून येते. पेरिमेशियम आणि एंटाबिमा, त्यानंतर प्लाझ्मोडियम. फंगी कवके, साइज approximately 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies of plant and animals. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनिक पदार्थ यामध्ये हे आढळतात. सेकंड पॉइंट, these are eukaryotic organism. Some are unicellular and others are visible with naked eye. दृश्य केंद्रकी पेशीय सूक्ष्मजीव कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसतात. फंगी म्हणजे ज्याला कवक किंवा बुरशी आपण म्हणतो, तर काही बुरशी आपण डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो. आणि ह्या ज्या फंगी असतात ह्या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येतात. थर्ड, सॅप्रोट्रॉफिक ऑब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम. उदाहरणार्थ ईस्ट जे पाव तयार करण्यासाठी वापरले जाते, त्यानंतर आळंबी आणि मशरूम. या ठिकाणी आपल्याला एका बुरशीचं चित्र दिसून येत आहे, ती आहे सॅकेरोमायसिस. देन अल्गी, अल्गी म्हणजेच शैवाल. साईज ॲप्रोक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. फर्स्ट पॉइंट, दे आर ॲक्वेटिक. शैवालाचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत असतो. शैवाल पाण्यात वाढते. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. याची पेशी जी आहे, हे सूक्ष्मजीव जे आहेत हे युकॅरियोटिकमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर एकपेशीय असतात आणि हे ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कारण शेवाळ आपल्याला कोणत्या रंगाचं दिसते? हिरव्या.
आणि हिरवा रंग आहे याचाच अर्थ काय की त्याच्यामध्ये क्लोरोफिल हा प्रेझेन्स असतो, म्हणजेच हरितद्रव्य जे आहे हे त्यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून शैवाल जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. फॉर एक्झाम्पल क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनास की जर आपण पाहिलं की पेशीतील हरितद्रवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण हे करतात. आणि याची उदाहरणं आपल्याला दिसून येतात शैवालाची. एक म्हणजे क्लोरेला आणि दुसरं क्लॅमिडोमोनास, हे 2 उदाहरणं आपल्याला दिसून येतात. आता तुम्ही क्लोरेलाचं चित्र तुमच्या उजव्या बाजूला पाहत आहात. व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेक्ड आय. शैवालाच्या काही थोड्याच प्रजाती ज्या आहेत त्या एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाल बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसून येतात. देन व्हायरसेस, की आताच एका छोट्याशा म्हणजे जवळपास 50 मायक्रोमीटरच्या सूक्ष्मजीवाने थैमान घातलेला आहे आणि त्याचं नाव आपल्याला दिसून येते ते म्हणजेच कोरोना व्हायरस. आता अशाच व्हायरस या गटातील काही व्हायरसेसची माहिती आपल्याला घ्यायची आहे. व्हायरस विषाणू साईज ॲप्रोक्झिमेटली 10 nm to 100 nm, की याचा जो आकार असतो तो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरपर्यंत असतो. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम or they are said to be organism at the age of living and non-living. They are studied under microbiology. विषाणू सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. Viruses are extremely minute. They are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच आपल्याला दिसू शकतात. They are found in the form of independent particles. Virus is a long molecule of DNA in bracket deoxyribonucleic acid or RNA ribonucleic acid covered by protein coat. स्वतंत्र कणांच्या स्वरूपामध्ये हे आढळतात. विषाणू म्हणजे DNA डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल जे आहे आणि RNA रायबोन्यूक्लिक आम्ल यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. म्हणूनच आज आपण पाहतो की सांगितले जाते की कोरोना व्हायरस हा नष्ट होण्यासाठी आपण एकतर साबणाने हात धुवावे किंवा अल्कोहोलयुक्त द्रवाने हात चोळावे. कारण अल्कोहोलमुळे काय होते तर याचं हे जे प्रथिनांचं आवरण आहे हे नष्ट होते आणि त्या माध्यमातून तो सजीव होऊ शकत नाही किंवा आपल्या स्वतःमध्ये प्रोग्रेस घडवून आणू शकत नाही. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर numerous replica. Then they destroy the host cell and become free.
these free viruses again infect new cell. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर जी यजमान पेशी असते ती नष्ट करून टाकतात. या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्गित करतो आणि अशा माध्यमातून आजार जो आहे तो बळकावत असतो. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल्स. विषाणूंमुळे अनेक वनस्पती आणि प्राणी जे आहेत त्यांना विविध आजार होत असतात. जसं उदाहरणार्थ आपण आताच पाहत आहोत की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपल्याला कोविड-19 हा आजार होतो. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? ह्यूमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV, एड्स व्हायरस एक्सेट्रा. मानवामध्ये काही विषाणूंमुळे आपल्याला आजार होताना दिसून येतात आणि हे व्हायरस जे आहेत हे व्हायरस मानवाला खूप घातक ठरतात. जसं पोलिओचा विषाणू, इन्फ्लुएन्झाचा विषाणू आणि HIV एड्सचा विषाणू. कॅटल पिकॉर्ना व्हायरस. गुरांना पिकॉर्ना व्हायरसपासून आजाराचा संसर्ग होतो. प्लांट्स वनस्पती, टोमॅटा विल्ट्स व्हायरस, टोबॅको मोसिक व्हायरस एक्सेट्रा. टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझॅइक विषाणू इत्यादी हे वनस्पतींमध्ये आपल्याला दिसून येतात. बॅक्टेरिया बॅक्टेरियोफाज व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफाज हा जो विषाणू आहे हा जीवाणूंवरती हल्ला चढवत असतो. इंटरनेट माय फ्रेंड कलेक्ट पिक्चर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोब्स, प्रिपेअर अ चार्ट. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजेच इंटरनेट जे आहे ज्याला आपण आंतरजाल असं म्हणतो, याच्या माध्यमातून विविध सूक्ष्मजीवांचे जे वेगवेगळे चित्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची त्यांची माहिती आहे, हे गोळा करून त्यापासून आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिलं प्रकरण जे आहे हे पूर्ण होते. त्यानंतर आपण याची जी एक्झरसाइज आहे याबद्दल चर्चा करू. तत्पूर्वी तुम्ही चांगल्या प्रकारे हा जो पूर्ण पाठ आहे हा वाचून घ्या.